कुठला पदार्थ आहे आजचा आपला? कुळथाचं कळण. चला, कुळथाचं कळण करण्यासाठी लागणारं साहित्य काय ते सांगा. मोड आलेले कुळीथ, ताक, तूप, ओलं खोबरं, साखर, कढीपत्ता, कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेलं लसूण, जिरं, हळद आणि मीठ. कृती पहिल्यांदा काय करूया? पहिल्यांदा मोड आलेले कुळीथ आपण स्वच्छ धुवून शिजवून घेऊया. ठीक आहे, मग आता ते धुतलेलं तर आहेतच, आपण हो. शिजवायला ठेवूया. हो. त्याच्यात काय आधी पाणी घालू? हो. पाणी कुळीथ घालून बघते, हो, जर म्हणजे अंदाज लागलं येईल तर जरा. अजून. हो. पण आज मला ऐकायला ही गंमत वाटली की भावाच्या हट्टामुळे एक बहीण या कार्यक्रमात आली आहे. दादागिरी करून सांगितलं का प्रेमाने सांगितलं जा म्हणून? प्रेमाने सांगितलं. ते तरी बरं केलं, नाही तर तू तिथं जा. नाही. आता कुळीत आपण कुकर मध्ये ठेवलंय. हो. पण किती शिट्ट्या येईपर्यंत वाट बघायची? 4 ते 5 शिट्या काढून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर झाकण पडलं की आपण कुळथाचं पाणी वेगळं गाळून घेणार आहोत आणि बाकीचे जे कुळीथ असतील त्याची आपण उसळ करू शकतो. अच्छा, म्हणजे ह्या रेसिपीला आपल्याला फक्त कुळथाचं पाणी वापरायचंय, हो. कुळीत नाही वापरायचंय, म्हणून त्याला कळण म्हणलंय हो. आपण. ठीक आहे, मग आता एक काम करूया, कुकरच्या 3-4 शिट्ट्या होईपर्यंत जरा वाट बघूया. कुळीत जरा वाफवून झाले, शिजले की मग त्याचं पाणी वापरूया. ओके. कुळीत आपण शिजवून घेतले आणि त्याचं हे राहिलेलं पाणी आहे, हो. बरोबर, ज्याला आपण स्टॉक म्हणतो. व्हेजिटेबल स्टॉक असतो, चिकनचा स्टॉक असतो, तसा हा कुळथाचा स्टॉक आहे. हो. करेक्ट. हो. आणि कुळीत आम्ही जे मोड आलेले आहेत ते फेकून दिलेले नाहीयेत, त्याचा वापर आम्ही करणार आहोत. काय करूया पुढे आकांक्षा? आता आपण गॅसवर कढई गरम करत ठेवूया. आपण तूप घालूया सुरुवातीला. आकांक्षा, तू खोड्या बिड्या काही करतेस की नाही? फार कमी करते, अगं काय तू पण नाही करत असं नाहीये. बस. त्याच्यामध्ये जिरं घालूया. किती लागणार आहे? बस बस. थोडीशी हळद. घ्या, हा घ्या चमचा. तुला काही गाण्याची, डान्सची वगैरे आवड नाही. नाही? गाणी ऐकायला आवडतात. ठीक आहे. अरे बापरे, खूपच छान. कढीपत्ता चांगला तरुण दिसतोय, तडतड हो. करतोय. त्याच्यानंतर लसूण घालून घेते. मिरची घालते थोडीशी. ओलं खोबरं घालून घेते. हो. ते थोडस परतून घेतलं की पाणी घालूया त्याच्यात. बर. कुळथाचा स्टॉक. हो. मी ढवळू. मी लहानपणी असं ऐकलंय, जेव्हा टायफॉइड, डेंग्यू असे आजार होतात तेव्हा आपल्याला धान्य पचत नाही. हो. मग अशा वेळेला मुगाचं पाणी, हो. तुरीच्या डाळीची पेज, तांदळाची पेज किंवा कुठल्याही कडधान्याचं पाणी हे पचायलाही हलकं आणि त्याच्यातून पोषणही होतं. हो. तर कुळथाचं कळण हे त्याच धर्तीवरचं आहे. हो. मोड आलेल्या कुळथामध्ये प्रोटीन असतं. अजून काय? कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी मदत होते त्याची. तर- डायबिटीस ज्यांना असतो त्यांना सुद्धा उपयोगी तर पडतं. ही रेसिपी छान पौष्टिक आहे आणि त्यात तुपात केली आपण. हो, तुपात केली. वा. ते उकळू देऊया, थोडस घट्ट होऊ दे. मीठ, साखर घालून घेते. हो, घाला की. इतकं गोड? हो. अग बाबो, उकळी तर छान आली आहे. वा. कुळथाचं हे कळण जे आहे ते छान थोडस मगाशी होतं त्याच्यापेक्षा घट्ट झालंय. हो. म्हणजे आपण मंचाव सूप पितो ना, हो, तसा तेवढं. थिकनेस त्याला आलाय. गॅस बंद करू? हो. आता ते काय पूर्ण काढू? गार होऊ देऊया आता आपण आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ताक घालू. मग गार व्हायला आपण जरा काय करूया, बाउल मध्ये काढू. हो. हा पदार्थ काही ठराविक दिवशी वगैरे करतात असं काही आहे का? नाही, असं काही नाही. हे आपण सूप म्हणून सुद्धा पिऊ शकतो. पिऊ शकतो. फक्त आपण ताक घातल्यानंतर ते गरम नाही करत, कारण ताक फुटायची शक्यता असते. हो, बरोबर आहे. कुळथाचं हे कळण छान गार झालेलं आहे. आपण आता त्याच्यामध्ये हो. ताक घालूया. बघ किती घालायचे. हो, सगळं. अरे वा, काय मस्त रंग आलाय त्याला.
वा, मस्त झालेलं आहे कुळथाचं कळण. खवय्यांनो, लिहून घ्या साहित्य आणि कृती. कुळथाचं कळण. 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: मोड आलेले कुळीथ 1 मोठा बाउल, ताक 1 वाटी, तूप 1 चमचा, ओलं खोबरं अर्धी वाटी, साखर 4 ते 5 चमचा, कढीपत्ता 5 ते 7 पानं, कोथिंबीर आवडीनुसार, बारीक चिरलेली हिरवी मिरची अर्धा चमचा, बारीक चिरलेले लसूण अर्धा चमचा, जिरे अर्धा चमचा, हळद पाव चमचा, मीठ चवीनुसार. कृती: प्रथम एका कुकरमध्ये मोड आलेले कुळीथ भिजतील एवढ्या पाण्यात 4 शिट्ट्या काढून वाफवून घ्या. वाफवलेल्या कुळथाचं पाणी एका बाउलमध्ये काढून घ्या. आता एका कढईत तूप घाला. त्यात जिरे, हळद, कढीपत्ता, बारीक चिरलेले लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची, ओलं खोबरं घालून परतून घ्या. आता त्यात वाफवलेल्या कुळथाचं पाणी घाला आणि एकजीव करून घ्या. नंतर त्यात मीठ, साखर घालून मिश्रण थोडं घट्ट होऊ द्या. कुळथाचं मिश्रण गार झालं की त्यात ताक घाला आणि एकजीव करून घ्या. कुळथाचं कळण तयार. चला, आपल्याला आता कुळथाचं कळण प्यायचं आहे. घ्या, घे. भारी झालंय ग, फारच छान. आणि ताकामुळे त्याला एक टेक्स्चर आले आणि चवीमध्ये सुद्धा खूप फरक पडलेला आहे. हे आपण भातासोबत सुद्धा खाऊ शकतो. हा, चांगली कळण. आयडिया आहे. छान गरम गरम वाफळलेला भात आणि कळण. हो. अप्रतिम. कुळथाचं कळण चवीला 1 नंबर आहे. पुढचा पदार्थ आपला काय? थालीपीठ सँडविच. काहीतरी एक सांग. थालीपीठ का सँडविच? नाही, थालीपीठचं सँडविच. थालीपीठ सँडविच साठी लागणारं साहित्य आपल्या समोर आहे, ते जरा सांगा. शिजवून कुस्करलेलं सोया चंक्स, थालीपीठ भाजणी, किसलेलं पनीर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, तूप, चीज स्लाइस, ओली मिरची आणि लसणाची पेस्ट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, गरम मसाला, तीळ, जिरं, तिखट, हळद आणि मीठ. ओके, पुढे काय करूया आता? थालीपीठ भाजणी, ह्याच्यामध्ये मीठ, त्याच्यानंतर हळद, तिखट, लाल मिरचीची पेस्ट. हो, आणि लसूण आणि 1 चमचा तूप. वा, आता काय मिक्स हे करून मी घ्यायचं? हाताने एकदा मिक्स हो, करून घे ना घेते. करून. आता ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालून घेऊ. येस, गरम पाणी आपण ऑलरेडी घेऊन ठेवलंय. हो. छानपैकी मळून झालेलं आहे. आता काय करूया? थापून भाजून घेऊया. ठीक आहे, घ्या थापून. थालीपीठ गोल असलं पाहिजे अशी काही अट नाही वाटतं? नाही, आपण चौकोनी करून घेणार आहोत. चौकोनी? हो. अरे हा, सँडविच नाही का? हो. आकारावरती फोकस ठेवा खवय्यांनो. थालीपीठ सँडविच आहे हे, त्यामुळे हे चौकोनी होणार आहे. आता माझी जरा फसगत झाली. कशाचं पृष्ठ काय आहे? बॉक्स आहे. अच्छा, पेढ्याचा बॉक्स होता का? हो, मग पेढे कुठे आहेत? खाल्ले. बॉक्स नाही वाटतं. छान. अरे, आता हे आपण भाजून घेऊया. चला मग पॅन ठेवू. हो, बघ तेल. थोडंसं लागेल अजून. बस. एक मात्र नक्की आकांक्षा, तू अगदी छान व्यवस्थित शिस्तीत करतेस सगळं. दसमुसळेपणा नाही, काही नाही. म्हणजे शिस्तीत करून शिस्तीत करायला लावते. अरे बाप, म्हणजे तसा धाक आहे माझ्या घरी. हो का? मला वाटतं आता आपण याला उलटून हो. घेऊ. झालंय, कारण सुगंध येतोय छान. अरे क्या बात है. हा आकांक्षा, हो. अरे वा, छान झालंय.